मेरा भाईंदरमध्ये सापडलेल्या एका अनोळखी आणि अंशतः जळालेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा नवघर पोलिसांनी अवघ्या काही तासात छडा लावत खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणलाय। जुन्या वादातून एका 25 वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आलं आणि या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलंय। 6 जूनच्या सायंकाळी मीरा भाईंदर पूर्वेतील सचिन तेंडुलकर मैदानासमोरील कांदळवन परिसरात झाडाझुडपामध्ये एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता। मृतदेह अंशतः जळालेल्या अवस्थेत असल्यानं मृताची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। नवघर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला। घटनास्थळी सापडलेल्या वस्तूची आणि बेपत्ता व्यक्तीच्या नोंदीची पडताळणी करताना गौरव विजय प्रकाश बडसर हा 25 वर्षीय युवक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। घटनास्थळी मिळालेल्या वस्तू आणि गौरवच्या वस्तूंमध्ये साम्य आढळून आल्यानं तपासाची दिशा स्पष्ट झाली। पुढील चौकशीत हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचं निष्पन्न झालं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला वेग दिला। त्यातून विशाल राजभर आणि एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आला। पोलिसांनी अवघ्या काही तासात दोन्ही आरोपींना अटक करत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलंय। भाईंदर पूर्वेतील पूजा नगर या परिसरामध्ये एक 25 वर्षीय तरुण गौरव बडसर राहत होता। 31 मे रोजी तो घरातून बेपत्ता झालेला होता। या पूर्ण विषयाची माहिती नवघर पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंदणी करण्यात आली। पोलीस त्या मुलाचा शोध करतच होती। मात्र 4 जून रोजी जे आहे नवघर मधील जे जॉगर्स पार्क जो जागा आहे कांदळवनाची, तिथे एक डेड बॉडी सापडण्यात आलेली आहे आणि ती डेड बॉडी आणि गौरव या दोघांच्या विषयाचं जे आहे एकत्र करण्यात आले आणि नंतर पोलिसांना माहिती पडतं की ही डेड बॉडी जी आहे गौरवचीच आहे। आणि यानंतर जे आहे या पूर्ण प्रकरणावरती जे आहे पोलिसांनी मात्र 3 तासामध्ये विजय मिळवून आणला। आरोपींना जे आहे आता अटक करण्यात आलाय। त्यांच्यावरती मर्डरचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। बॉडीला जे जाळण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, कारण या विषयावरनं जे आहे जे पुरावे होते ते मिटवण्याचा प्रयत्न केलेला गेला होता। या विषयासंदर्भात DCP राहुल चव्हाण यांनी अधिक माहिती दिलेली आहे। यांचा एक क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर विमल राजभर यांनी त्याचा भाऊ विशाल राजभर व एक मायनर आरोपी यांना तिथे बोलवलं आणि त्यांनी त्या व्यक्तीवरती चाकूने वार केले आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी त्याची बॉडी जाळण्याचाही प्रयत्न केला। त्यानंतर आम्ही हे सर्व गोष्टी उघडकीस आल्यानंतर आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि यातले 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि तिसरा जो मायनर आरोपी आहे त्याला आपण CWC समोर हजर केलेला आहे आणि या गुन्ह्याची उघड केली आहे। पोलीस तपासात आरोपींनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून गौरव बडसर याला दारू पाजल्याची कबुली दिली आहे। त्यानंतर त्याला सचिन तेंडुलकर मैदानासमोरील निर्जन कांदळवन परिसरात नेण्यात आलं। तिथं चाकूनं वार करत आणि दगडानं ठेचून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली। एवढंच नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचं तपासात उघड झालंय। अनोळखी मृतदेहापासून सुरू झालेला तपास अल्पावधीत पूर्ण करत नवघर पोलिसांनी खुनाच्या गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली असून आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। गौरी पवार, पुढारी न्यूज, मीरा भाईंदर।